आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया क्रिकेटच्या जगातल्या एका झगमगत्या सिताऱ्याला। एक असा प्लेयर जेव्हा मैदानामध्ये चेंडू फेकण्यासाठी उतरला तर पहिल्या टेस्टमध्ये 4 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या। असा प्लेयर ज्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 6 बॉलावर 6 छक्के मारले होते। क्रिकेटचे कॉमेंटेटर आहेत, टीम इंडियाचे डायरेक्टर राहिलेत आणि क्रिकेटच्या जगामध्ये यांना ग्लॅमर बॉय असं म्हटलं जातं। प्लीज वेलकम रवी शास्त्री। आणि आपकी अदालत मध्ये या विशेष खटल्यासाठी आपले जज आहेत सुप्रसिद्ध स्पोर्ट्स एडिटर जी राजारमण। याआधी की खटला सुरू करू, आजचे जज जी राजारमण यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। तर खटला सुरू करूया। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप क्रिकेट स्टार रवी शास्त्री यांच्यावर। आपकी अदालत मध्ये रवी शास्त्री यांच्यावर आरोप आहे की हे उद्धट आहे। रवी, तुमचा क्रिकेटच्या मैदानातला रेकॉर्ड पाहिला। वयाच्या 23व्या वर्षी तुम्ही चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स बनलात। 24व्या वर्षी 2000 रन बनवले, 100 विकेट्स घेतल्या होत्या। जबरदस्त रेकॉर्ड होता। पण जेव्हा रवी शास्त्री मैदानात उतरत होते तेव्हा पब्लिक म्हणायची रवी शास्त्री हाय हाय। माझ्या मते तरी मी असा यायचो लोकांच्या मनामध्ये की मी उद्धट आहे, कारण माझी बॉडी लँग्वेज अशी होती। मी खूप सेल्फ कॉन्फिडंट होतो माझ्या क्षमतेप्रमाणे, आणि माझ्यासाठी क्रिकेट खूपच सिरियस गेम होता। तर मी ऑन द फील्ड जास्त टाइमपास नाही करायचो। मी एक्स्ट्रीमली हार्ड क्रिकेट खेळायचो। तर कधी कधी असं वाटायचं की हा खूपच उद्धट व्यक्ती आहे। पब्लिकला वाटायचं रवी शास्त्रीने 100 रन बनवले तरीही रवी शास्त्री हाय हाय, हो ना. विकेट घेतली तरीही हाय हाय। आणि मग खूप वर्षांनंतर जेव्हा हेच लोक मला भेटले ऍक्च्युली, किंवा कधी भेटायचे ऑफ द फील्ड मला, तर हेच लोक म्हणायचे, यार आम्हाला तर असं इम्प्रेशन आहे की तुम्ही खूप उद्धट आहात, पण तुम्ही रिअल लाईफ मध्ये अगदी सामान्य व्यक्ती आहात। जे तुमचे प्रतिस्पर्धी होते, ऑस्ट्रेलियन होते, इंग्लिश बॅट्समन होते, बॉलर्स होते, त्यांना माहित पडायचं पब्लिक काय म्हणते रवी शास्त्रींबद्दल। हो, हिंदी तर शिकले ते लोक देखील, आणि खूप लवकर शिकले, आणि मग खेळायला सुरुवात केली। पण त्यांना माहिती होतं की हा असा लबाड आहे की जितकं क्राऊड याला हाय हाय करेल, हा आणखी निर्धारित होईल। कित्येकदा मी ऐकलंय की तुम्ही त्यांना असं म्हटलंय की ते हाय हायचा अर्थ आहे जे हाय हाय वाला नाही, हाय नाही, हाय ते म्हणून. नंतर तुम्ही अगदी योग्य केलं, योग्य म्हटलं तुम्ही रजतजी। हे मी शिकलो नंतर, कारण जेव्हा मी कॉमेंट्री करायला आलो तर हेच लोक जे हाय हाय करत होते ते हाय रवी करायला सुरुवात केली, जसं तुम्ही म्हटलं। तर मी असा विचार करत होतो की जेव्हा हे हाय हाय सुरू होतं, मी पहिल्यापासून हे करायला पाहिजे होतं, हॅलो, हाय, नमस्ते, मग खुश होत होती पब्लिक। पण रवी, इतक्या वर्षानंतर देखील तुम्ही म्हणता की कॉमेंट्री करत असताना तुम्ही अंदाज बदलला, लोकांना नाही वाटत। आता बघा, वृत्तपत्राची हेडलाईन आहे, जेव्हा हेड कोचच्या संबंधित इंटरव्ह्यू झाले तर बोर्डाने म्हटलं लक्ष ठेवा, शास्त्री अहंकारी आहे आणि कुंबळे मैत्रीपूर्ण। हा अहंकार असल्यामुळे नाही बनलात? आता मला पण नाही माहित। हे जे काही लोकांना म्हणायचं आहे ते म्हणू शकतात, पण माझं मन तर स्वच्छ होतं, कारण मला माहिती होतं 18 महिन्यांमध्ये मी कसं काम केलंय। इमानदारी आणि विश्वासाने मी काम केलं इंडियन टीमसाठी, आणि सगळ्यांना माहिती आहे रिझल्ट काय येते। तर मला या गोष्टीची आय डोंट हॅव टू फील अफ्रेड ॲट ऑल। मला खरं तर अभिमान आहे की मला अपॉर्च्युनिटी मिळाली। 18 महिन्यांमधलं तुम्ही काम म्हणत आहात, त्याबद्दल गौतम गंभीर यांचं स्टेटमेंट पाहिलं। ते म्हणत होते की 18 महिन्यांमध्ये काय केलं हे तरी सांगा। बांगलादेशमध्ये सिरीज का हरलात? आपल्याच घरात साऊथ आफ्रिकाकडून का हरलात? रवी शास्त्री हिरो बनत होते, आम्ही तर बघा हरत भाऊ, होतो. आम्ही तर ह्युमन बिंग आहोत। गौतम गंभीर पण खूप क्रिकेट खेळलाय, त्याला माहिती आहे प्रत्येक वेळी 100 नाही बनवू शकत। त्यांचे पण झिरोज आम्ही मोजून त्यांना सांगू शकतो किती बनवले। आम्ही तर ह्युमन बिंग आहोतच, प्रत्येक मॅच थोडी जिंकू शकतो, पण
ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला पाहिजे. आणि माझ्या मते मी जो शेवटचे 18 महिने 2 वर्षांमध्ये जर इंडियन टीमचा परफॉर्मन्स पाहिला गेला तर खूपच चांगला परफॉर्मन्स आहे अक्रॉस ऑल 3 फॉर्मॅट्स. जेव्हा मी होतो डायरेक्टर तर एका स्टेजवर नंबर 1 होतो टेस्टमध्ये, नंबर 1 होतो T20मध्ये आणि नंबर 2 होतो वन डे इंटरनॅशनल. पण बांगलादेश तर हरलात. बांगलादेश सोबत हारलो आणि हे क्रेडिट दिलं पाहिजे बांगलादेशला. कारण बांगलादेश खूपच चांगली टीम आहे बांगलादेश. आणि जर त्यांचा रेकॉर्ड पाहिला गेला मागच्या 2 वर्षांमध्ये, त्यांनी इंडियाला हरवलं, साऊथ आफ्रिकाला हरवलं, पाकिस्तानला हरवलं, न्यूझीलंडला हरवलं आणि आता 2-1 हारले ते इंग्लंडसोबत. हा त्यांचा पहिला पराभव होता या 2 वर्षांमध्ये. पण हारलात तरीही तुम्हाला राग येत होता. साऊथ आफ्रिकेबरोबर मुंबईमध्ये हारलो तर तुम्ही जाऊन क्युरेटरला पकडलं. नाही, मी क्युरेटरला नाही पकडलं. मी फक्त क्युरेटरने तक्रार केली. त्याने म्हटलंय की नाही, धमकी दिली अजिबात रवी नाही. शास्त्री मी असं वाटतो का? धमकी देऊ शकतो का? बघितलं? अगदीच. तुम्ही मुलांना जाऊन विचारा कधी. असं नाहीये. आणि मुलींना मुलींना तर कधी धमकी नाही दिली पाहिजे. त्या दिशेला तर गेलंच नाही पाहिजे. पण पण तुम्ही सौरभ गांगुलींनाही धमकी दिली. म्हटलं यांनी मला डिसरिस्पेक्ट केलं. नाही. मी धमकी नाही दिली. बघा, हा इंटरव्ह्यू होता आणि आम्हाला बोर्डने म्हटलं होतं की जर तुम्ही, कारण की वेळ कमी आहे, जर तुम्ही 2 दिवसात नाही येऊ शकला कलकत्त्यात, तर तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवर पण येऊ शकता. पण रवी, हा उद्धटपणा तर नव्हता. तुम्ही बँकॉकमध्ये सुट्टीसाठी गेलेलात. इंडियन टीमच्या हेड कोचसाठी इंटरव्ह्यू आहे. हा तर तुमचा अहंकार आहे की मी वाटेल तिथूनच देईन नाही, इंटरव्ह्यू. हे तर ऑलरेडी आधीपासूनच प्लॅन झालं होतं आणि मी ऑलरेडी होतो तिथे. जेव्हा मेल आला BCCI मधून, त्यामध्ये लिहिलेलं होतं की 2 दिवसांचा वेळ आहे. जर तुम्ही नाही येऊ शकला तर या वेळेवर, वेळ पण लिहिली होती, या वेळेवर तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सवर यावं लागेल. आणि सचिनजी होते व्हिडिओ कॉन्फरन्सवर, VVS लक्ष्मण आणि संजय जगदाळेजी ते तर होतेच. तर मी म्हटलं की जर हे लिहिलेलं आहे तर मी काही चुकीचं तर करत नाहीये. मी डिसअपॉइंट यासाठी झालो कारण सचिनजी बसू शकत होते इंग्लंडवरून 6 तास 7 तास व्हिडिओ कॉन्फरन्सवर. VVS लक्ष्मण होते तिथे, तर सौरव नव्हता. तर मला दुःख झालं की डिसअपॉइंटेड होतो. मला तर सिलेक्शनबद्दल काही फरक पडत नव्हता. ते प्रख्यात क्रिकेटर्स आहेत, त्यांना माहिती आहे कोणाला सिलेक्ट करायचं नाही करायचं. त्यांच्याशी माझं काही देणं घेणं नाही. मला अपमान यासाठी वाटला की एका व्यक्तीने 18 महिने किंवा 20 महिने खूपच चांगलं काम केलंय देशासाठी. ही सिलेक्शन प्रोसेस आहे, तर ॲटलिस्ट थोडीशी तरी इज्जत असली पाहिजे. सगळे म्हणतात सौरभ गांगुली दादा आहे, त्यांच्याशी पंगा नाही घेतला पाहिजे. आणि तुम्ही घेतला. काही फरक नाही पडत मला. मी तर पंगे खूप जणांशी घेतले. कारण असं इम्प्रेशन आहे की अनिल कुंबळे यासाठी सिलेक्ट केलं की ते मैत्रीपूर्वक आहेत, सगळ्यांसोबत चालतात, सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात. आणि रवी शास्त्री त्यांच्याच दुनियेत राहतात. नाही, असं तर लोक म्हणतील. लोक ज्यांना बोलायचे बोलू शकतात. सौरभने म्हटलं ना की तुम्ही ते आपल्या दुनियेत एक स्वतःच्याच जगामध्ये राहतात. हो, मी ते तसं म्हणू शकतात. मी त्यांना फक्त म्हणेन, यामुळेच आम्ही नंबर 1 वर होतो टेस्टमध्ये, नंबर 1 वर होतो T20मध्ये आणि नंबर 2 वर होतो आपल्या वन डे गेममध्ये, कारण मी स्वतःच्या जगात होतो. मग सौरभ गांगुलींबरोबर भांडण काय? काही भांडण नाहीये. दादा आहेत भाई, दादा आहेत. भांडण केलं जाईल. सौरव माझे ज्युनियर आहेत. जेव्हा मी जेव्हा खेळत होतो वेस्ट झोनसाठी किंवा ते खेळत होते ईस्ट झोनसाठी, मला आठवतं मी टाटाजमध्ये काम करत होतो. मी कॅप्टन होतो टाटाजचा आणि मला एवढं छान वाटलं त्यांची बॅटिंग आणि क्रिकेट ॲबिलिटी की मी टाटाजमध्ये लोकांना म्हणालो की याला घ्या टाटा टीममध्ये. ते आजपर्यंत आहे टाटा टीममध्ये. तर मग का सौरभ गांगुली तो इंटरव्ह्यू मध्येच सोडून गेले? ते तर आता सौरवला विचारावं लागेल. कारण मी तर होतो इंटरव्ह्यूसाठी, पण सौरव नव्हता. तर हा प्रश्न त्यांना जर विचारला तर त्यांना ते मी उत्तर नक्कीच देऊ विचारेन. शकतील. पण तुम्हाला असं विचारायचं आहे हो. की अनिल कुंबळे हेड कोच आहेत टीमचे. स्पष्ट आहे तुम्हाला ती पोझिशन नाही मिळाली तर तुम्हाला थोडं दुःखही झालं होतं. पण तुम्हाला वाटतं की अनिल कुंबळे खरंच चांगले कोच होऊ अरे, शकतात? जबरदस्त क्रिकेटर आहेत. नाही कोच, तर आता कळून येईल, कारण ते जसं मी कधी नाही केलं होतं. तर तुम्ही कोणा व्यक्तीला जज करू शकता 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षानंतर. कारण आता तर नवीन आलेत आणि मला तर काहीच शंका नाहीये की हे चांगलं काम नाही करणार. हे जबरदस्त काम करतील, कारण कसलेले क्रिकेटर आहेत.
600च्या वर विकेट्स घेतल्या आहेत, फायटर आहेत. तर या सगळ्या क्वालिटीज जे यंगस्टर्स आहेत ते शिकतील अनिलकडून. आणि एक अनिलची एक चांगली क्वालिटी आहे, ते कधी हार नाही मानत जोपर्यंत मॅच संपत नाही. ते लढतील. तर या सगळ्या क्वालिटी टीममध्ये येतील. तर माझ्या मते मी त्यांना खूप फायदा झाला पाहिजे, कारण ते कंटेम्पररी क्रिकेट पण खूप कंटेम्पररी क्रिकेटर आहेत. ते ते थोड्या काळापूर्वी ते RCBचे मेंटॉर होते, मुंबई इंडियन्सचे मेंटॉर होते. ते क्रिकेट पण खेळले आहेत 2007-8 पर्यंत. तर जी इंटेग्रिटी आणि रेप्युटेशन आहे त्यांचं, ते खूप चांगलं आहे. तर माझ्या मते तरी इंडियन टीमला फायदा होईल त्यांचा. मग इंटिग्रिटी एक्सपिरियन्स तर तुमचाही चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा उत्तम असतात. आम्ही तर आमचा कालावधी होता 18 महिने. पण त्या 18 महिन्यांमध्ये जी मला संधी मिळाली, मी या BCCIचे आभार मानू इच्छितो, की अशी संधी दिली. कारण मला नाही वाटत की इतकं चांगलं करू शकते टीम, इतक्या कमी वेळामध्ये. तर मी हे प्लेयर्सला देऊ इच्छितो क्रेडिट, की त्यांनी इतका चांगला परफॉर्मन्स दिला, इतक्या कमी वेळामध्ये अक्रॉस ऑल 3 फॉर्मॅट्स. नक्कीच. जनतेमधील लोकांना काही प्रश्न विचारायचे आहेत. सर, तुम्ही म्हणालात की मी 18 महिन्यांमध्ये टीमला खूप इम्प्रूव्ह केलं होतं. पण तुम्ही जेव्हा नव्हतात ॲज अ मॅनेजर, तेव्हा टीम वर्ल्ड कप पण जिंकली, त्याआधी T20 वर्ल्ड कप पण जिंकली, टेस्टमध्ये पण नंबर 1 झाली होती. तर म्हणजे फरक काय पडला? नाही, फरक इतका पडला, की जेव्हा मी टेक ओव्हर केलं होतं टीमला, तेव्हा परफॉर्मन्स इंडियन टीमचा होता तो मागच्या 12-18 महिन्यांमध्ये तो इतका चांगला नव्हता. तो माझ्या मते इंग्लंडसोबत हारलो 3-1 आणि खूप कित्येक टेस्ट मॅचेस 2.5 दिवस, 3 दिवसात संपल्या होत्या. तर माझ्या मते जो कॉन्फिडन्स लेव्हल होता खेळाडूंचा, तो थोडा कमी होता. तर जेव्हा मला सांगितलं गेलं, की तुम्ही टेक ओव्हर करा, तेव्हा आम्ही आमची कोचिंग स्टाफ पण आणले होते सोबत. तर माझ्या मते त्याने खूप फरक पडला, कारण बरेच इंडियन कोचेस आले होते. संजय बांगर, भरत अरुण, श्रीधर, जे अजूनपर्यंत आहेत तुम्हाला नाही टीमसोबत. वाटत का जर आपण गॅरी कस्टनलाच ठेवलं असतं आफ्टर वर्ल्ड कप, तर टीम तशीच चांगली खेळली असती? तर नाही, ते मग केलं ना, थोड्या वेळासाठी केलं. ते स्वतःच निघून गेले. ते म्हणाले, की आता मला फॅमिलीसोबत वेळ घालवायचा आहे. तर त्यामुळे डंकन फ्लेचरला अपॉइंट केलं आणि डंकन फ्लेचर होते 2 वर्ष. तर माझ्या मते 4 वर्ष होते डंकन फ्लेचर. मी त्यांच्या शेवटच्या वर्षी आलो. तर तो पिरियड जो तुम्ही म्हणत आहात, तेव्हाचा परफॉर्मन्स पाहिला गेला, तर जो परफॉर्मन्स असायला पाहिजे होता इंडियन टीमचा, तो इतका चांगला नव्हता. ते 4-0 हरले होते इंग्लंडमध्ये, 4-0 हरले होते ऑस्ट्रेलियामध्ये. तर हा सगळा परफॉर्मन्स होता त्यावेळचा. जी आपली टीम आहे, यामध्ये खूप सारे यंगस्टर्सही आहेत, खूप अनुभवी प्लेयर्सही आहेत. मग जेव्हा तुम्ही डायरेक्टर होतात, तेव्हा तुमचं ऐकायचे सगळेजण? अगदीच. ही खूप डिसिप्लिन साइड आहे. ही एक गोष्ट मला इथे सांगावी लागेल तुम्हा लोकांना, की हे जे डिसिप्लिन आहे, ही यांच्या कामाची पद्धत आहे. जो यांचा आदर आहे खेळाप्रती, तो खूपच जबरदस्त आहे. आणि मला अ, एवढं असं नव्हतं, की इतका फोकस असेल या टीमचा. पण फोकस खूपच जबरदस्त आहे. स्पेशली यंगस्टर्स जे आहेत, माहिती आहे आजकाल IPL आहे, पैसा आहे गेममध्ये, पण यांचा जो फोकस आहे टेस्ट क्रिकेटवर, तो खूप होता. तो मला सगळ्यात जास्त आवडला. आणि जसं MS आहे किंवा विराट कोहली आहे किंवा रोहित शर्मा आहे किंवा अजिंक्य रहाणे आहे, यांना कोणताही इगो नाहीये. टीम स्पिरिट जो आहे, तो खूपच जबरदस्त आहे. आता MS च्या संबंधित, विराट कोहलींच्या संबंधित खूप सारे आरोप आहेत तुमच्यावर. हं. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये विचारूया रवी शास्त्रींना, विराट कोहलींबद्दल, महेंद्रसिंग धोनींबद्दल. कोणत्याही प्लेअरची तुम्ही इतकी स्तुती केली नाही जेवढी तुम्ही विराट कोहलींची केली. यंगस्टर्ससाठी एक खूपच चांगला रोल मॉडेल तुम्ही आहे. तर खूपच फिदा आहात हो, त्यांच्यावर. अगदीच फिदा आहे. म्हणूनच तुम्ही म्हणत आहात की क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन बनवलं पाहिजे. आता नाही तो धोनीने बनेल. काय बिघडवलं तुमचं? नाही, माझ्या मते विराट कोहली खूप शिकू शकतात. जर धोनी टीम मध्ये असेल, त्यांच्या अंडर पण खेळावं. आता सांगा, विराट कोहलीला शिकवण्यासाठी त्यांनी कॅप्टन्सी सोडावी. नाही, हेच असंच म्हणायचं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत क्रिकेटच्या जगातले मोठे स्टार रवी शास्त्री यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये रवी शास्त्रींवर आरोप आहे की हे पक्षपात करतात. रवी 35 वर्ष क्रिकेटच्या जगामध्ये आहात. बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, कॉमेंट्रीमध्ये टीमचे डायरेक्टर होतात.
पण कोणत्याही प्लेअरची तुम्ही एवढी स्तुती कधीच केली नाही जेवढी विराट कोहलींची करताय. जसं तुम्ही म्हणता की अप्रतिम आहे कोहली, जोश आहे कोहलीमध्ये, बॉडी लँग्वेज कमालीची आहे, वर्ल्ड क्लास इनिंग्स खेळतात, नेहमीच मोठा स्कोर करायची इच्छा असते, फायटर आहेत. म्हणजे कोहली नाही तर काहीच नाही. तुम्ही जितक्याही गोष्टी म्हटल्या आहेत रजतजी, मला सांगा, मी एका तरी गोष्टीमध्ये चुकीचा आहे? हा विराट कोहलीचा तर हक्क बनतो बोलणाऱ्याला बोलण्यासाठी. कारण तो असा क्रिकेटर आहे जो त्यांनी क्रिकेट खेळला आहे मागच्या 2 वर्षामध्ये. आपल्याला मानावंच लागेल, कारण ऑस्ट्रेलियामध्ये चार टेस्टमध्ये 4 सेंचुरी बनवणं काही साधारण गोष्ट नाहीये. IPL परफॉर्मन्स बघा, वर्ल्ड कप T20 परफॉर्मन्स बघा, वर्ल्ड कप 50-50 परफॉर्मन्स बघा. हे वर्ष जसं ते टेस्ट क्रिकेट खेळत आहेत, वन डे खेळत आहेत, शेअर कन्सिस्टन्सी बघा. आणि मला सगळ्यात चांगलं हे वाटलं की ते यंगस्टर्ससाठी एक खूप मोठा रोल तुम्ही तर मॉडेल आहे. अगदीच फिदा आहात त्यांच्यावरती. अगदीच फिदा आहे मी. तुम्ही पण फिदा आहात ना? मी पण फिदा आहे. अगदीच फिदा आहे. अरे, असा क्रिकेटर मिळेल, हे जे आपल्या देशातले आहेत, कोणताही व्यक्ती प्राऊड असला पाहिजे. म्हणूनच तुम्ही म्हणताय की क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमध्ये, T20 मध्ये, वन डे मध्ये, टेस्ट मध्ये, तिन्ही मध्ये कॅप्टन बनवलं गेलं पाहिजे. आता नाही ते तर बनतीलच. ते तर MS धोनीनेही म्हटलंय की वेळ येईल जेव्हा विराटला 3ही फॉर्मॅटमध्ये करावं लागेल. यात तर काही शंका नाहीये. पण ऍट द मोमेंट जो काही अनुभव धोनीचा आहे, त्याचा वापर केला गेला पाहिजे पूर्ण टीमने. कारण नाही, हे बघा, मी तुमचं स्टेटमेंट पाहिलं अच्छा. आहे आणि एकदाच नाही, कित्येकदा तुम्ही हे म्हटलंय. हा. आता वेळ आली आहे की विराट कोहलीने 3ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन बनवलं गेलं पाहिजे. तुम्ही हेही म्हटलंय की जर मी सिलेक्टर असतो तर कोहलीला 3ही फॉर्मॅटमध्ये मी कॅप्टन बनवलं नक्कीच असतं. विचार केला असता याबद्दल. मी नाही करत आहे मग की धोनीने काय बिघडवलंय तुमचं? नाही धोनी अजिबात. धोनी माझ्या मते, मला काय पाहायचंय की 1 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नंतर किंवा त्यानंतर पाहिलं तर कसा टीम परफॉर्म करते. धोनीची काय इच्छा आहे. मला असं वाटतं की धोनीने आपला क्रिकेट एन्जॉय करावं एक खेळाडू म्हणून. आणि विराट कोहली एक कॅप्टन म्हणून खूप शिकतील धोनीकडून जेव्हा धोनी टीममध्ये असेल, वन डे टीममध्ये. तर हे जे ट्रान्झिशन जे होईल ते हे बघा, खूपच हेच चांगलं तर- होईल. हे बघा. जसं तुम्ही सचिन तेंडुलकरला पाहिलं असेल, जेव्हा ते खेळले धोनीच्या अंडर, राहुल द्रविड खेळले धोनीच्या अंडर. राहुल द्रविड त्यांचे कॅप्टनही होते, नंतर त्यांच्या अंडरही खेळले. तर त्यामध्ये या काळात धोनीने खूप काही शिकलं. तर माझ्या मते तसंच विराट कोहली खूप काही शिकू शकतो. जर धोनी टीममध्ये असेल, त्याच्या अंडरही खेळावं आता त्याने. सांगा, विराट कोहलीला शिकवण्यासाठी त्यांनी कॅप्टन्सी सोडावी. नाही हेच असंच म्हणायचं. अजिबात नाही. जर कॅप्टन्सी बद्दल शिकायचं आहे, खूप शिकू शकतात महेंद्रसिंग धोनीकडून. कारण ते तर दादा आहेत. असे क्रिकेटर कधी भेटतील? बघा, आता न्यूझीलंडच्या विरुद्ध 80 रन बनवले. आता ते 4थ्या नंबरवर आलेत. महेंद्रसिंग धोनींमध्ये तर खूप क्रिकेट बाकी आहे अजून. खूप क्रिकेट, फिटनेस तर खूप चांगलं आहे. पण मी जे म्हणतोय की 10 वर्षापासून प्रेशर सहन करत आहेत एक कॅप्टन म्हणून. आता वेळ आली आहे एका वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षात की तीच जबाबदारी आणखी कोणत्या प्लेअरने घ्यावी आणि धोनीला एन्जॉय करू द्यावं त्याचं क्रिकेट. चौकार षटकार मारू द्यावे. ज्या नंबरवर हे बघा, बॅटिंग करायचे कॅप्टनने धोनी- त्याला पाठवावं. धोनी जेव्हा टेस्ट क्रिकेट मधून रिटायर झाले होते, पाहिलं. तर तुम्हाला विचारून तर नव्हते झाले अजिबात ना? नाही. तुमचा सल्ला तर घेतला नव्हता. अजिबात नाही. ते तर सगळी पूर्ण ड्रेसिंग रूम शॉक झाली होती, सरप्राईज झाले होते. कारण ते आलेत आणि निघून गेले प्रेस कॉन्फरन्ससाठी आणि मग परत आलेत आणि मग म्हटले, यार मला तुमच्याशी 10 मिनिटं काही बोलायचं आहे. कोणालाही काहीच आयडिया नव्हती की ते जे बोलणार आहेत. आणि ते म्हटले की बघ भाऊ, टाईम आलाय, वेळ आली आहे, आता मी 3ही फॉर्मॅट नाही खेळू शकत आहे आणि मला टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घ्यायची आहे. हा शॉक म्हणजे मला सोडा, टीममध्ये कोणालाच माहीत नाही. कोणत्याही टीम मॅनेजमेंटला नाही, कोणत्याही त्यांच्या क्लोज प्लेअरला नाही, फ्रेंड कोणालाही नाही.
कोणालाच नाही. ते येऊन बाय सगळे टोटल बाय सरप्राईज सगळ्यांना दिलं बाय सेइंग दॅट मी रिटायर होत आहे टेस्ट क्रिकेटमधून आणि वन डे क्रिकेटमध्ये पण तसंच होईल. तसंच होणार. जेव्हा त्यांना जायचं असेल माहितीही नाही पडणार ते बाहेर हेच तर पडतील. मी म्हणतोय त्यांना वन डे क्रिकेट सोडण्यासाठी हा. किंवा T20 कॅप्टन्सी हं. सोडण्यासाठी तुमच्या सल्ल्याची तर गरज नाहीये. नाही, अजिबात नाही. कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. त्यांना हे कळालंय, की त्यांना ते अशी व्यक्ती आहेत, की कंपल्सरी तिथे राहणार नाही. त्याला वाटलं, की वेळ वेळ आली आहे, की मला जायचंय इथून, तो बाहेर पडेल. आयदर ॲज अ कॅप्टन ऑर ॲज अ प्लेयर. पण तुम्हाला वाटतं की किती आणखी खेळू शकतात पुढच्या वर्ल्ड कप तुम्ही पर्यंत? बघा फिटनेस बघा त्यांचा. जसे ते पळतात काल, जसं त्यांनी रनआउट केलं विकेट किपिंगमध्ये, जसं स्टंपिंग केलं लास्ट 1-2 मॅचमध्ये. त्यांच्यासारखा कीपर बॅट्समन कोणी आहेच नाहीये या देशात. तर 3-4 वर्ष तर आरामात खेळू शकतात त्यांच्या फिटनेसप्रमाणे. मला फक्त ही ही गोष्ट सांगायची आहे, की त्यांच्या कॅप्टन्सीचं 1-1.5 वर्षानंतर की प्रेशर इतकं घेतलं पाहिजे, की नाही MS धोनीला. हा आमच्या मॅनेजमेंटला विचार करावा लागेल. पण जितकी विराट कोहलीची स्तुती करता तेवढी धोनीची करत नाही जास्त तुम्ही. केली आहे मी धोनीची. धोनी तर माझा फेव्हरेट क्रिकेटर आहे. कारण तो जसा खेळलाय 15 वर्षांपासून ज्या दिवशी त्याने डिसाईड केलं सगळ्या फॉर्मॅट्समधून मला रिटायरमेंट घ्यायची आहे, संन्यास घ्यायचा आहे. तो आपल्यात वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर समजला जाईल. ऑन द सेम लेव्हल ॲज गावस्कर, कपिल देव, तेंडुलकर. धोनी त्याच लेव्हलवर असेल. धोनी जसं फील्डमध्ये म्हणतात की कॅप्टन कूल आहेत, नाराज नाही दिसत, तर ड्रेसिंग रूम मध्येही असेच कूल असतात का? अगदीच. हा खूपच चांगला प्रश्न विचारला. तुम्हा लोकांना पण हे समजून घेतलं पाहिजे, की असा मी कोणताच प्लेयर नाही पाहिलाय आजपर्यंत ज्याला काही फरक नाही पडत. भले काही लोकं बोलू दे किंवा कोणी प्रेस देऊ दे किंवा 0 बनवू दे किंवा 100 बनवू दे किंवा टीम जिंकू दे किंवा टीम हरू दे. त्याला काही फरक पडत नाही. त्यांचं जे आचरण आहे, त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे, ती अगदी कन्सिस्टंट आहे सेम. आणि विराट कोहलीची? विराट कोहली यंग आहे. विराट कोहली पूर्णपणे वेगळा आहे MS धोनीपेक्षा. विराट कोहली इन्स्टिंक्टिव्ह माणूस आहे. खूप एक्सप्रेसिव्ह माणूस आहे. तो जर डिसअपॉइंटमेंट असेल किंवा आनंदी असेल, तो तुम्हाला बघायला मिळेल फील्डवर. बरोबर? 2 मिनिटात समजून जाईल तुम्हाला. जर तो वाईट शॉट खेळला, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून माहिती पडेल की तो डिसअपॉइंट आहे स्वतःवर. जर विकेट घेतली किंवा टीम जिंकली, तर नक्कीच माहिती पडेल. म्हणून संजय मांजरेकर म्हणतायत की हे 2 अग्रेसिव्ह रवी शास्त्री आणि विराट कोहली हे दोघे जेव्हाही भेटतात तेव्हा एकदम धोकादायक हां, होऊन हे जातं. असंच तर होतं ना पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह, सुपर पॉझिटिव्ह. हां? त्यात काय फरक आहे मग? आमचे टेम्परामेंट बरेच सिमिलर आहेत. कारण मी पण अग्रेसिव्ह आहे. मी खेळतो जिंकण्यासाठी. तिकडे टाईमपाससाठी नाही. आम्ही जातो तिथे जिंकण्यासाठी. विषय संपला तिथेच. आणि अजून काही नाही. प्ले विथिन द रूल्स आणि खेळा गेम पुढे जाण्यासाठी आणि गेम जिंकण्यासाठी. खूप सारे लोक असं म्हणतात की कोहली गरजेपेक्षा जास्त अग्रेसिव्ह आहेत. इतकं अग्रेशन नाही असलं पाहिजे. ते तो स्वतःच आपोआप शिकेल. कुठे लाईन ड्रॉ करायची आहे आणि कुठे बॅलन्स मेंटेन करायचा आहे. जर तुम्ही त्यांना आता पाहिलं मागच्या 6-8 महिन्यांमध्ये तुम्ही ऑलरेडी फरक पाहू शकतात. कसं ते मॅच्युअर्ड झालेत ॲज अ कॅप्टन. जसं ते बोलतात प्रेस कॉन्फरन्समध्ये, जसे ते इंटरव्ह्यू देत आहेत, स्पष्टपणे माहिती पडतंय की ते खूप मॅच्युअर्ड झाले आहेत. आता न्यूझीलंडच्या विरोधात जेव्हा त्यांनी सेंचुरी बनवली तर इतकं अग्रेशन नव्हतं जितकं आधी. नक्कीच. पण त्याच जागी एक ऑस्ट्रेलियन टीम ठेवा किंवा पाकिस्तान टीम ठेवा. मग बघा. मग जेव्हा पाकिस्तान बरोबर मॅच होत असते तेव्हा सगळ्या टीम मध्ये इतकं अग्रेशन कुठून आलेलं ते असतं? तर आपोआपच काही बोलावं नाही लागत. ते सरळ येतं. कोणाला काही बोलण्याची गरज नाही. कारण जेव्हा मी पण खेळाडू होतो तेव्हा आपोआप येत होतं. आता मी डिरेक्टर पण होतो टीमचा आणि आम्ही 3 मोठ्या मॅच खेळलो. अगेन्स्ट पाकिस्तान, 2 वर्ल्ड कपमध्ये आणि 1 आशिया कपमध्ये. आणि जितकं टेन्शन इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये असतं, त्याच्या तुलनेत आणखी कोणत्याही मॅचमध्ये नसतं. रवी, तुम्ही विराट कोहलीलाही चांगल्या प्रकारे ओळखता, MS धोनीलाही ओळखता, दोघांबरोबर खेळलायत. तर या दोघांमध्ये जे भांडण होतं
त्याचं कारण काय आहे? अजिबात भांडण नाही होत. इनफॅक्ट हे तर प्रेसवाल्यांना वाटत असेल की भांडण व्हावं, पण अजिबात भांडण नाही. यांचा जो आदर आहे एक दुसऱ्याप्रती तो खूपच जबरदस्त आहे. विराट कोहली मानतात महेंद्रसिंग धोनीला, मानतात की हा खूप मोठा प्लेअर आहे आणि मी खूप शकलो आहे यांच्याकडनं. आणि MS धोनीला हेही माहिती आहे कसं हँडल करायचं विराट कोहलीला. त्यांना माहिती आहे की हा डेडली प्लेअर आहे. त्यांच्याकडून कसं मॅक्झिमम काढायचं हेही माहिती आहे महेंद्रसिंग धोनीला. तर हे जे बोलतात ना, 2 अल्फा मेल्स आहेत एकाच ड्रेसिंग रूममध्ये, पण जो आदर आहे एक दुसऱ्याप्रती खूपच जबरदस्त आहे. आणि हे सगळ्यात माझ्या कार्यकाळामध्ये मला सगळ्यात चांगली गोष्ट जी वाटली ती हीच पण वाटली की पब्लिक आदर मध्ये आहे. असं इम्प्रेशन आहे या दोघांमध्ये आपापसात भांडण चालू असतं, तक्रार चालू असते, दोघं एकमेकांना काहीच समजत नाही. हे तर इंडियन क्रिकेटमध्ये नेहमीच होईल. लक्षात ठेवा, जेव्हा आम्हीही खेळायचो, कपिल देव बनला पाहिजे कॅप्टन, कोणी म्हणेल सुनील गावस्कर बनला पाहिजे, कोणी म्हणेल बेदीला बनलं पाहिजे, कोणी म्हणेल दुसऱ्याला बनलं पाहिजे. तर नेहमीच कॅप्टन्सीमध्ये एक दोघांच्या विरोधात करत राहतील मीडियावाले. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खेळाडू कसा विचार करतात. आणि हे मला सांगायचं आहे स्पष्टपणे, जो आदर आहे दोघांचा एकमेकांप्रती खूपच जबरदस्त आहे. नाही, आदर तर आहे, पण भांडण आहे की नाही? अजिबात नाही. अजिबात नाही. रवी, बरं झालं तुम्ही सांगितलं जनतेला की विराट कोहली आणि MS धोनी यांच्यामध्ये, कारण दोघंही खूप पॉप्युलर प्लेअर आहेत, दोघांवरही जनता खूप प्रेम करते. धोनी आणि विराट कोहलींबद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? सर, तुम्ही तुमच्या कार्यकाळात खूपच चांगलं खेळलात. सगळं काही केलं. तुम्ही इंटरनॅशनली पण खेळलात आणि एक स्पोर्ट्समन पण आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावरच ओळखले जातात. तर आता जे विराट कोहली आहेत, त्यांच्यामध्ये तुमचीच थोडी छाप दिसून येते. तर तुम्हाला त्यांच्यासाठी काही या शोच्या माध्यमातून कोणता संदेश द्यायचा आहे का? नाही, मला कोणताही मेसेज देण्याची गरज नाही. कारण जेव्हा विराटला तुम्ही बघतात रोज, त्यांचा जो फोकस आहे, जी कामाची पद्धत आहे, जी तयारी आहे प्रत्येक गेमसाठी, ती बघण्यालायक आहे. कारण त्यांनी जे मागच्या गेममध्ये केलंय ते मागे सोडून देतात. ते जसं त्यांनी लास्ट गेममध्ये 150 रन्स बनवले, जेव्हा यावेळेस नेक्स्ट गेममध्ये बॅटिंग करायला आले, तर ते सगळे विसरून गेले होते. त्यांचा जो फोकस, त्यांचा जो डिसिप्लिन सुरुवातीला पाहण्यालायक होता, की त्यांची जी तयारी आहे, त्यांना माहिती आहे की पुन्हा त्यांना सुरुवात करायची आहे 0 पासून आणि लांब पल्ला गाठायचा आहे. तर हे जे आहे कामाची पद्धत, ती बघण्यालायक आहे. तर बोलण्याची काही गरज नाहीये. एका ठिकाणी मी पाहिलं तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, तुम्ही म्हटलं की 2-3 लोक हे सारखं म्हणतात की धोनीने आता संन्यास घेतला पाहिजे. अहो, खूप जण म्हणत असतात. मी जेव्हा जो कोणता पेपर वाचतो तेव्हा ते रन नाही बनवत, ते तर 3-4 वर्षांपासून वाचतोय. जेव्हा ते रन नाही बनवत, यांना पडून राहू दे, झोपवा, धोनीजींना बसवा, यांना एक कॉर्ड द्या त्यांना चांगली आणि बोला संन्यास घेऊन टाका, झोपून जा. अरे यार, कधीतरी बघा नीट, कोणत्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता आहात. जे धोनीने जे देशासाठी केलं आहे, तुम्ही सकाळी तुमचा चेहरा तर पाहिला पाहिजे आरशामध्ये. तुम्ही त्यातला काही एक 16 भाग तरी केलाय तुमच्या आयुष्यामध्ये. रवी, आणखी खूप आरोप बाकी आहेत, खूप प्रश्न बाकी आहेत. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रवी शास्त्रींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. रात्री 2 वाजेपर्यंत नाईट क्लबमध्ये, दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटिंग करायला गेला आणि बॅटिंग करून आल्यावर पुन्हा नाईट क्लबमध्ये. ते खोटं नाही बोलणार. एकदा 1-2 वेळा किंवा कदाचित 3 वेळा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत क्रिकेटच्या दुनियेतले झगमगते सितारे रवी शास्त्री. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये रवी शास्त्रींवर आरोप आहे की हे प्ले बॉय अर्थात खुशाल चेंडू आहेत. आता हा आरोप माझा नाहीये. मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर जो सिनेमा बनलाय, त्या सिनेमात दाखवले तुम्ही प्ले बॉय आहात. दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटिंग करायची आहे, रात्री खोलीमध्ये मुलगी. अरे बापरे. हे मी तर कोणताही सिनेमा नाही पाहिला रजत भाई, हा अझरचा. मी फक्त ऐकलंय की असं असं होतं या सिनेमामध्ये. आता मला माहिती नाही तो माझ्या दिशेने बोट दाखवत आहे आता किंवा असा आणखी प्लेबॉय काही. दुसरा कोणी तर नाहीये. आता
मला नाही माहितीये की मी प्लेबॉय आहे की नाही. अच्छा, हे खरं आहे की रात्री 2 वाजेपर्यंत नाईट क्लबमध्ये, हं, दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटिंग करायला गेलात हं. आणि बॅटिंग करून आल्यावर पुन्हा नाईट क्लबमध्ये? ते खोटं नाही बोलणार. एकदा 1-2 वेळा किंवा कदाचित 3 वेळा. ही कलकत्त्यामध्ये एक मॅच होती आणि मला माहितीये मी 5ही दिवस बॅटिंग केली त्या टेस्ट मॅचमध्ये आणि ती टेस्ट मॅच सुरू झाली होती 31 तारखेला, न्यू इयर्स इव्ह. कोणी टेस्ट मॅच खेळतं न्यू इयर्स इव्हला? पण इंडिया खेळत होती आणि आम्ही बॅटिंग करत होतो. संध्याकाळी काही 26 बॅटिंग होतं, 25 किंवा 26. मग 31ला तर पार्टी ही झालीच पाहिजे. 23वं वर्ष आहे, रूममध्ये बसून काय करणार? तर मी गेलो पार्टी करण्यासाठी न्यू इयरच्या थोडं नंतर आणि मग परत आलो रूममध्ये. नेक्स्ट डे टेस्ट मॅच सुरू झाली. काही अर्धा तास खेळ झाला. मग परत अंधुक प्रकाश आला. तर मी म्हटलं बरं झालं चला. मग पार्टी? नाही. मग झोपलो मी जाऊन. पुन्हा झोपलो मी जाऊन. म्हटलं 1 ऑफ जानेवारी, आतापर्यंत मूड आहे, वातावरण चांगलं आहे, पार्टी सीन आहे. पुन्हा गेलो मी. पुन्हा आलो काही 1:30-2 वाजता. परत दुसऱ्या दिवशी खेळ झाला, पूर्ण पल्ला गाठला आणि 100 बनवले आणि अझरुद्दीननेही 100 बनवले त्या दिवशी. तर म्हणजे कधी कधी पार्टीचाही फायदा होत असतो. तुम्ही जगातले पहिले असे खेळाडू आहात जे नाईट क्लबमध्ये जाऊन 100 बनवता. मी मान्य करतो मी गेलोय. मी असं नाही म्हणणार मी एकच प्लेअर आहे जो गेलाय. खूप प्लेअर गेले असतील, पण आता आणखी कोण गेले होते सांगून टाका. ते नाही सांगणार. मी स्वतःबद्दल चर्चा करेन. मी दुसऱ्याबद्दल चर्चा नाही करणार. हा टीम गेम आहे भाई. जे ड्रेसिंग रूम मध्ये होत असतं ते ड्रेसिंग रूम मध्ये होत असतं. पण हे सांगा की जेव्हा तुम्ही मैदानात उतरत होतात हम्म. तर बॅटिंग करताना ते एचं साईन कोणासाठी बनवत होतात? ए ती जी बसलेली असायची स्टँड मध्ये टाळ्या वाजवत? कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही? अनिता, अमृता, कोणाचं? ए वरून कितीतरी नावं असतात यार. आता माझ्या मुलीचं नाव सुद्धा आहे अलेखा. त्यावेळेस तर मुलगी नाही नव्हती. त्यावेळेस तर मुलगी नव्हती, अजिबात नाही. मग खूप साऱ्या गॅब्रिएला सबेथिनीचंही नाव मी ऐकलंय. मी पण ऐकलंय. त्यावेळेस तर नाव असे येत होते जे प्रत्येक आठवड्याला एक नवीन नाव यायचं. पण आम्ही कधी कंप्लेंट नाही करायचो. येऊ दे, चालू राहू दे मीटर. बघा, असं नाहीये की फक्त नाव येत होतं. त्यावेळेसची ही नोव्हेंबर 1986 ची सिने ब्लिट्स मॅगझिन आहे, ती आहे हम्म. माझ्याजवळ. त्यामध्ये तुमचा फोटो छापला होता अमृता बरोबर. हो, ती माझी फ्रेंड होती ना ती. हो. तर कधी फोटो घेतला असेल लोकांनी. आणि त्यांनी कव्हर स्टोरी लिहिली होती की लव्ह टेस्ट बॉय रवी शास्त्री. त्यांनी म्हटलं ना, मी नाही म्हटलं ना. तर मला काय माहित. नाही, मग आता चर्चा चालूच आहे तर सांगून टाका खरं. त्यावेळेची गोष्ट आहे ही, तर खूप वर्षांपूर्वीची आहे. पण मी ऐकलंय की तुमची सवय अजूनही नाही बदलली. बघा भाऊ, एकदा जर शिक्का लागतो ना, तर तो शिक्का काढण्यासाठी खूप वेळ लागतो. मी असं नाही म्हणणार की सगळं चुकीचं आहे, कारण बंदर कितना भी बुढा हो, गुलाटी मारणं नाही बोलता. आता तुम्ही डायरेक्टर होतात टीमचे, तर तुम्ही परमिशन दिली, विराट कोहली अनुष्का शर्माला घेऊन येऊ शकतात. हो. अब मला विचारलं होतं तर मी बोललो त्याने काय फरक पडतो. जर माणसाचा फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन जर बिघडत नसेल अनुष्काजींच्या येण्यामुळे, तर मग काय फरक पडतो. जेव्हा त्या आल्या त्याने 160 रन बनवले टेस्ट मॅचमध्ये आणि जेव्हा 0वर आउट होतो तर परत म्हणतील की हो कॉन्सन्ट्रेशन बघा, गेलं. जेव्हाही झिरोवर आउट होतात लोक म्हणतात ओ हो अनुष्कामुळे गेला बिचारा. अब हे बोलणारे तर बोलणारच ना. जेव्हा 170 करतो, 180 करतो, 160 करतो, तेव्हा कोणी नाही बोलत. तर माझ्या मते हे योग्य नाहीये आणि हे डे एंड एज मध्ये
हे डे अँड एजमध्ये जेव्हा कोणी प्लेयरला टाइम्स कंपनीची गरज आहे, कारण प्रेशर इतकं आहे. तो इतक्या वेळापासून घरापासून लांब आहे. 3-3 फॉर्मॅट आहेत गेमचे. जेव्हा आम्ही खेळत होतो वन डे क्रिकेट, तर तरी जस्ट सुरुवात झाली होती. टेस्ट मॅचेस होते. पण इतकं क्रिकेट नव्हतं. तर माझ्या मते जेव्हा असं काही कंपनीची गरज आहे, वाईफला प्रवास करायचा आहे किंवा गर्लफ्रेंडला प्रवास करायचा आहे, हे डे अँड एज तर मग व्हायला ज्याची हवं. बायको प्रवास करते तो गर्लफ्रेंड बरोबर जाऊ शकतो. नाही, ज्याचं लग्न नाही झालं त्याच्याजवळ गर्लफ्रेंड आहे, नक्कीच आणलं पाहिजे त्याने. काय फरक पडतो? ही तर रवी शास्त्री तशी शिकवण देऊ शकतात, आणखी कोणी प्लेअर तर शिकवण नाही देऊ शकत असं. मी हा विचार करत होतो की टीमसाठी चांगलं काय आहे. आणि मला वाटतं जसं अनुष्काजी आल्या तिथे, विराट कोहलीने खूप चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली. तर माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? टीम परफॉर्मन्स ना. तर त्याने जेव्हा 170 बनवले, 160 बनवले, आणखी काय पाहिजे? बाकी जे तुम्ही करत आणि होता ते- नेक्स्ट टेस्टमध्ये पुन्हा 100. हे मेलबर्नमध्ये केले 100, मग सिडनीमध्ये 100. आज पहिल्यांदा जनतेला हे समजत आहे की अनुष्काच्या येण्यामुळे विराट कोहलीचा परफॉर्मन्स आणखी चांगला होत असतो. विराट कोहली प्रोफेशनल आहे. त्याला माहिती आहे त्याच्या कामाची पद्धत काय आहे. त्याच्या सारखी तयारी जो तो करतो गेमच्या आधी, त्याची कोणाशीच बरोबरी नाहीये. तर त्याला फरक नाही पडत कोण असो किंवा नसो. पण तो जो कम्फर्ट फॅक्टर असतो कोणत्याही इंडिव्हिज्युअलचा, कारण खूप वेळ बाहेर आहे, घरापासून, तर कधी-कधी या कंपॅनियनशिपची गरज आहे. ज्यामुळे ते थोडे रिलॅक्स होतील, फोकस तर राहील तितकाच. असं तर नाहीये की मित्र असेल तर मग फिटनेसच्या बाबतीत सोडून द्यावं, जिम मध्ये नाही अजिबात जायचं. नाही. नाही, नाही. नाही. जर ते सगळं होत असेल, तर मग आयदर ॲज कोच, आयदर ॲज डायरेक्टर, आयदर ॲज BCCI कुठेतरी सांगावं लागेल ते इंडिव्हिज्युअल. जर त्यांचं ट्रेनिंगमध्ये लक्ष नाहीये किंवा जसं मी म्हटलं तयारीमध्ये इतका फोकस नाहीये, तर मग सांगावंच लागेल. पण मी ऐकलंय की खूप फिटनेसवर लक्ष देत असतात खूप. विराट कोहली. आणि ते फिटनेसवर लक्ष देतात म्हणूनच त्यांचा परफॉर्मन्स पाहिला गेला. तर त्याच कारणामुळे. आणि चांगली गोष्ट ही आहे की जे बाकीचे खेळाडू आहेत टीममधले, ते त्यांचं अनुकरण करू इच्छितात. तर हे आणखी चांगलं आहे. मग बाकी सुद्धा गोष्टी तुम्हीच शिकवल्यात, कारण तुमची हिस्ट्री वाचत होतो तर जी.आर. विश्वनाथने तुम्हाला पकडलं होतं बियर पित असताना. अहो, मी तर त्याच्यासोबतच प्यायचो. मी 17-18 वर्षांचा होतो, तेव्हा मी जर बियर पीत होतो, माझ्या वडिलांसोबत पीत असायचो. तर जर मी बाबांसोबत पिऊ शकतो, तर अजून कोणाची भीती आहे मला? ना काही दाखवायचंय, मग घाबरायचं कोणाला? आणि एकदा सुनील गावस्कर जेव्हा हो. कॅप्टन होते त्यांनी पकडलं होतं तुम्हाला जिन पित असताना. अहो, सगळ्यांनी पकडलंय मला. कारण मला लपवण्याचा चान्सच नाहीये ना. पण रवी, दुसऱ्या दिवशी तुम्हाला मॅच खेळायची असेल हम्म. आणि तुम्ही रात्री जिन पित असाल. नाही, असे इतकेही आम्ही फुलिश नाही आहोत की आम्हाला माहिती आहे की दुसऱ्या दिवशी खेळायचंय. आणि आम्हाला माहिती असतं की दुसऱ्या दिवशी जेव्हा संधी मिळेल आणि जर इथे तिथे सेट झालो, तर इतका जीव असला पाहिजे की कुठे तुम्ही 100 करू शकता, 200 करू शकता टेस्ट मॅचमध्ये, किंवा 30 ओव्हर्स टाकायच्या आहेत किंवा 35 ओव्हर टाकायच्या आहेत. कारण जर तुम्ही त्या बाजूला लक्ष नाही दिलं, तर मग हा गेम पण तुम्हाला रिस्पेक्ट नाही हे देणार. खरं आहे की गावस्करने जेव्हा तुम्हाला पकडलं होतं जिन पित असताना, ते तुम्हाला हे सांगायला आले होते की आता तुम्हाला नंबर 10 नाही, नंबर 1 करायचंय, ओपनिंग करायची आहे. गावस्करजींनी पकडलं नाही मला, पण त्यावेळेस जेव्हा आले होते, तेव्हा कोणता तरी ज्यूस पित होतो आम्ही. हां. आणि त्यांनी हे सांगितलं, तुम्ही खरं म्हणताय की तुम्हाला ओपन करावं लागेल. जसा त्याने शब्द काढला, वापरला ओपन, हा ज्यूस वगैरे सगळं मागे राहिलं. कारण माझ्या डोक्यात आलं की आपल्याला ओपन करायचंय अगेन्स्ट इम्रान खान आणि सरफराज नवाज. आणि इंडियन टीमने चांगला परफॉर्मन्स नव्हता दिला पाकिस्तानमध्ये 1982 मध्ये. तर मी म्हटलं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. तर हे बाकी सगळं सोडून देऊ, आता फोकस ठेवू की रन्स काढायचेत. आणि त्याच इनिंग्समध्ये मी 100 बनवले आणि माझी पूर्ण लाईफ आणि करिअर चेंज होऊन गेलं.
मग जेव्हा तुम्ही बॅटिंग करायला लागलात, ओपनिंग करायला लागलात, तेव्हा त्या ज्या मुली मैत्रिणी होत्या त्यांचं काय झालं? अरे जेव्हा जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता त्या लेवलवर इंडिया पाकिस्तान मुली वगैरे सगळं विसरून जा. फोकस क्रिकेटवर ठेवा. आणि मला फोकस ठेवायचा होता कारण हा जो पेस अटॅक होता, वन ऑफ द बेस्ट अटॅक मी कधीच आयुष्यात खेळलो नाहीये. हा पाकिस्तानचा जो अटॅक होता, कारण इम्रान खान होता, सरफराज नवाज होता आणि त्यांचे 2 अंपायर होते. तर पॅडवर लागलं की थँक यू. तर फोकस खूप जास्त ठेवावा लागणार होता त्यावेळेस. विराट कोहलीमध्येही त्याच क्वालिटीज आहेत. त्याच क्वालिटीज आणखी अजून काही आहे त्यांच्याजवळ. जर पाहिलं गेलं त्यांनी वयाच्या 27व्या वर्षी 100 बनवले वन डेमध्ये, 26 किंवा 27. त्यांचे ऑलरेडी काही 35 किंवा 40 इंटरनॅशनल 100 झालेत. तर कॅप्टन आहे इंडियाचा. तर त्यांच्याजवळ आणखी 10 वर्ष क्रिकेट आहे. 10-11 वर्ष जसा त्यांचा फिटनेस आहे. जर ते खेळले 10 वर्ष तर काही करू शकतात. जो सचिन तेंडुलकरचा 100 सेंचुरीजचा रेकॉर्ड आहे, त्याला तोडू शकतात? जसं मी म्हटलं, काही होऊ शकतं 10 वर्षांमध्ये. जर विराट कोहली 10 वर्ष खेळला, काही होऊ शकतं. पण माझ्या मते त्याच्यावर प्रेशर नाही टाकलं पाहिजे. कारण सचिनचा जो रेकॉर्ड आहे, खूप जबरदस्त रेकॉर्ड आहे. असा वन्स इन अ लाईफ टाईम क्रिकेटर भेटेल तुम्हाला, जो 100च्या वर इंटरनॅशनल 100 करत असेल. लोक करतात फर्स्ट क्लासमध्ये, पण इंटरनॅशनल 100 शतकं करणं सोपी गोष्ट नाहीये. पण जसं मी म्हटलं, ऑलरेडी यांचे काही 40 शतकं झालेत विराटचे. आणि जर दुखापत नाही झाली, 10 वर्ष आणखी खेळतील. काय माहीत काय होईल? मग 18 महिन्यांमध्ये रवी शास्त्रींनी असं कोणत्या गिरणीतलं दळण खाऊ घातलं की ते धडाधड रन्स काढू लागले? गिरणी दळण तर काही नाही, हे तर तुम्हाला विराटलाच विचारायला पाहिजे. पण जो ताळमेळ होता विराटसोबत, तो सुरुवातीपासूनच खूप चांगला होता. कारण ते जे एक कम्युनिकेशन, जो लेव्हल ऑफ कॉन्फिडन्स असतो कोणा व्यक्तीमध्ये, एकदा जर तो योग्य झाला, तर डायरेक्टर किंवा प्लेअरमध्ये किंवा कोच आणि प्लेअर जर ती जोडी योग्य असेल ना, मग काही होऊ शकतं. तर माझ्या मते विराट, जसं मी म्हटलं, जास्त काही ट्विक करण्याची गरज नव्हती. अजून खूप होतं डोक्यामध्ये की फेल होत आहे. 3-4 इनिंग्समध्ये रन नाही बनवले, 5-6 इनिंग्समध्ये इंग्लंडमध्ये. हे कोणाबरोबरही होऊ शकतं. पण मी जे पाहिलंय त्यांच्या गेममध्ये किंवा टेक्निकमध्ये जास्त काही करण्याची गरज नव्हती. फक्त मेंटल एस्पेक्ट. आणि हेच काम तुम्ही रविचंद्रन अश्विन बरोबरही केलं. आर अश्विन तेही अश्विन खूपच इंटेलिजंट क्रिकेटर आहे. खूपच इंटेलिजंट क्रिकेटर आहे. पण त्यांचा पण जो कॉन्फिडन्स लेवल होता, थोडा डीप झाला होता. तर माझ्या मते जेव्हा त्यांना ड्रॉप केलं टेस्ट मॅचमध्ये, पहिली टेस्ट मॅच ॲडिलेडमध्ये, माझ्या मते तो सगळ्यात मोठा लेसन होता अश्विनसाठी. कारण त्यांनी चॅलेंज घेतलं स्वतःला की मी परत येईन टीममध्ये. मी मेहनत करेन, मी बेसिक्सवर जाईन परत आणि ऑफ स्पिनवर फोकस करेन आणि परत येईन साईटवर. आणि त्याने तेच केलं. आणि जसं मी म्हणालो, खूप इंटेलिजंट क्रिकेटर आहे. तो पण असा क्रिकेटर आहे जो आणखी 10 वर्ष खेळू शकतो आणि 500च्या वर विकेट्स काढू शकतो आरामात. ऑलरेडी त्याचे 200+ झालेत. आणखी 300 विकेट्स तर आरामात काढू शकतो तो. सर, तुम्ही एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला आम्ही कधी कम्पेअर नाही करू शकत. तर सर, तुम्हाला नाही वाटत की विराट कोहली यामुळे थोडे डिमोटिवेट झाले असतील? कारण की जसं की आपलं सगळं जग असं म्हणतंय की जर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड कोणी तोडू शकतो तर तो विराट कोहलीच आहे. हो, मी नाही म्हणत आहे, कम्पेअर करत आहे मी टेक्निकमध्ये. कारण सचिनचा जो गेम होता ना, तो नॅचरल, जसा कोचिंग मॅन्युअलमध्ये तसा गेम होता. त्याचा एकदम कम्प्लीट गेम होता, इझी गेम. विराट कोहलीला पाहिलं गेलं ॲट अ टाइम अनऑर्थोडॉक्स आहेत. त्यांचा जसा बॉटम एंड येईल इथून, आउटसाइड द ऑफ स्टंपवरून बॉल स्वीप करतील स्क्वेअर लेफ्टच्या दिशेने, मिडल अँड लेगचा बॉल खेळतील ओव्हर एक्स्ट्रा कव्हरवर. तर हे अनऑर्थोडॉक्स प्लेअर पण आहेत. तर दोन्ही प्लेअरना कम्पेअर नाही करू शकत. पण जर इफेक्टिव्हनेस पाहायचा आहे तर दोघांचा तोच आहे. दोघंही जेव्हा एक वेळा पल्ला गाठतात तर लांबचा पल्ला गाठतात. सचिन जसे 100 बनवायचे वन डेमध्ये, तसा विराट बनवतो. आता टेस्ट मॅचमध्ये माझ्या मते आता आपल्या पीकवर आला आहे विराट कोहली. कारण जो पण बॅट्समन असेल त्याचा जो पीक असतो ना, मला माहिती आहे, मी तर समजतो फ्रॉम द एज ऑफ 27-35 पर्यंत हे जे 5-6 वर्ष मिळतात त्यामध्ये जितकं लुटायचं आहे लुटून घ्या. सर, जेव्हा विराट कोहलीला कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी मिळेल, तेव्हा ते आत्ता जसं खेळतायत तसं तेव्हाही खेळू शकतील? नक्कीच, नक्कीच, का नाही? आता आहे कॅप्टन टीमचे.
त्यांच्या फर्स्ट टेस्ट मॅचमध्ये जेव्हा ते कॅप्टन बनले होते त्यातल्या दोन्ही इनिंग्समध्ये 100 बनवले त्याने. तर म्हणजे खूप प्लेयर असतात जेव्हा त्यांना जबाबदारी दिली जाते त्यांना आणखी मजा यायला लागतं खेळण्यामध्ये. तर ते ते रिलीज करतात प्रेशर. खूप प्लेयर असतात ज्यांना जर प्रेशरमध्ये टाकलं तर त्यांचा गेम बिघडून जातो. विराट कोहली सोबत असं नाहीये. आणखी प्रश्न आहेत माझ्याजवळ. आणखी एका ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रवी शास्त्रींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. 6 more into the stands. India win the World Cup. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत क्रिकेटच्या दुनियेतले झगमगते सितारे रवी शास्त्री. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये रवी शास्त्रींवर आरोप आहे की हे क्रिकेटमधल्या सुधारणेच्या विरोधात आहेत. रवी, सुप्रीम कोर्टाने लोधा कमिटी अपॉइंट केली आहे. खूप साऱ्या सुधारणा त्यांना करायच्या आहेत आणि मी तुमचं स्टेटमेंट पाहतो, इंटरव्ह्यू पाहतो, तुम्हाला कोणतीही सुधारणा नकोय. नाही नाही, अजिबात नाही. मी असं कधीच नाही म्हटलं. मी म्हटलं की सुधारण्याची आवश्यकता आहे. इनफॅक्ट जे सुप्रीम कोर्ट लोधा कमिटीने ज्या सुधारणा दिल्या मी तर समजतो की 80 किंवा 85% किंवा इम्प्लिमेंट झालंच पाहिजे. कारण कित्येक ठिकाणी ज्या ठिकाणी दांडका दिला पाहिजे खूप गरज आहे. आणि 80 to 85% जास्त आवश्यक आहे ती आता सुधारणा बघा, ते करणं. म्हणतात की 3च्या ऐवजी 5 सिलेक्टर नाही असले पाहिजेत, 3च असले पाहिजेत. काय समस्या आहे? नाही, हे माझं म्हणणं आहे. जे 15% जे बाकी आहे ते जर त्यांनी पूर्ण जर सुधारणा करावी लागली तर माझ्या मते खूपच कठीण होईल. इतकं सोपं नाही राहणार ते. ते बोलण्यासाठी खूप सोपं आहे पण जेव्हा सुधारणा करावी लागेल तर ते प्रॅक्टिकली जे आहे त्यामध्ये खूप समस्या येऊ शकतात. ते माझं मत आहे. मी नाही काय म्हणत की समस्या आहे तुमची? जसं Selectors- जसं मी सिलेक्टर्स मी तर म्हणतो हा खूप मोठा देश आहे आणि जितके लोक इंडियामध्ये क्रिकेट खेळत आहेत जर तुम्ही पूर्ण जगात पाहिलं गेलं तर त्यांची टोटल करा तितकी नाही होणार जितकी इंडियामध्ये लोक खेळत आहेत. तर जर आपली जी सिस्टीम आहे खूप चांगली सिस्टीम आहे. कारण 5 झोन आहेत, 5 सिलेक्टर्स एक झोनमधून. तुम्हाला काय पाहायचं आहे, इंटिग्रिटीचे सिलेक्शन फेअर असावं ना. पण जर तुम्ही साईज पाहाल देशाची आणि 3 फॉर्मॅट आहेत गेमचे, 50 ओव्हर फॉर्मॅट, 20-20 फॉर्मॅट, तर माझ्या मते 5 सिलेक्टर्स तर असलेच पाहिजे आणि 10 टॅलेंट स्काउटची आवश्यकता पडेल. 2-2 एका झोनमधून. कारण मी आहे वेस्ट झोनमधून. तर तुम्ही मला सिलेक्टर बनवलं, मला काय माहित सेंट्रल झोनमध्ये कोण तरुण खेळाडू चांगला आहे किंवा सिस्टीम कशी आहे सेंट्रल झोनमध्ये, किंवा जर मी टॅलेंट स्काउटमध्ये आहे, मला कुठे जायचं आहे, मला कुठे माहिती आहे की कोणते कोच चांगले आहेत जे अंडर 15 लोकांना खेळवतात किंवा कोणता अंडर 19चा कोच चांगला आहे. पण जर कोणी व्यक्ती सेंट्रल झोनमधून असेल किंवा मी आहे वेस्ट झोनमधून, मला सगळं माहिती आहे. मुंबईमध्ये कुठे गेलं पाहिजे किंवा पुण्यामध्ये कुठे गेलं पाहिजे, मला ती आयडिया असेल कारण मी खेळलोय त्या झोनमधून. तर माझ्या मते ते 3 खूप कमी आहे खरं आता सांगायचं जस्टिस तर. लोढा तर कधी क्रिकेट खेळलेच नाहीत. बघा, सुप्रीम कोर्टची जी रिकमेंडेशन आहे लोढा कमिटीचे त्यांचा आदर केला पाहिजे. पण मी म्हणतोय की इन टोटल जसं तुम्ही म्हणाल ते पण त्यांनी कुलिंग तर- ऑफ पिरियड. त्यांनी म्हटलं की जर तुम्ही एकदा ऑफिस बेरर बनलात तर 3 वर्षांची सुट्टी असेल, त्यानंतर दुसऱ्यांदा ऑफिस बेरर नाही बनू नाही, शकता. माझ्या मते तेही कमी आहे. कारण जर कोणत्या क्रिकेटरला बनायचं आहे तर त्याला पण वाटेल की थोडा कंटिन्युटी असावी. 5 वर्ष असो किंवा 6 वर्ष असो, मग ठीक आहे तुम्ही 3 वर्षांचा कुलिंग ऑफ पिरियड करा, मग घेऊन जा 6 वर्ष, ठीक आहे. पण आणि माझ्या मते जर कोणी चांगलं काम करत असेल तर असं का असलं पाहिजे की 3 वर्षानंतर निघा. कारण तुम्हाला कसं माहिती पडेल की त्याची रिप्लेसमेंट म्हणून जो येत आहे तो ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या व्यक्तीने तो कंटिन्यू करू शकेल की नाही, त्याची काय गॅरंटी आहे. तर जर तुम्हाला भेटला कोणी चांगला व्यक्ती, जर रिइलेक्शन मध्ये जर त्यांना पुन्हा इलेक्ट केलं जाईल की ते आणखी 3 वर्ष करू शकतात तर केलं पाहिजे. माझ्या मते 6 वर्ष तर असलंच पाहिजे आणि मग 3 वर्षांचा घ्या कुलिंग ऑफ पिरियड आणि मग परत या 6 वर्षांसाठी. बघा, हे आता काही नाही करू शकत कारण रिकमेंडेशन्स आणि जजमेंट पास झालंय. पण माझ्या मते अजूनही बोलणं होऊ शकतं. पण असं जेव्हा रेकमेंडेशन दिलं, मग तेव्हा
रवी शास्त्री बरोबर, सुनील गावस्कर बरोबर, सचिन तेंडुलकर बरोबर काही चर्चा केली, कोणी सल्ला घेतला? अनफॉर्च्युनेटली माझ्यासोबत चर्चा नाही झाली. मी जर माझ्यासोबत चर्चा झाली असती तर मी जे तुम्हाला सांगतोय मी नक्कीच एस्टीम सुप्रीम कोर्ट जजेसना त्यांची तेच आणखी बोललो एक असतो. सूचना आहे, 70 वर्षांपेक्षा जर वय असेल, कोणी नाही, मंत्री असो, नाही, ऑफिसर असो, नाही, जसं मी म्हणतोय, मी खूप मंत्री लोकांबरोबर मी मोठा झालोय. जसं आमच्या वेळेस वानखेडेजी होते. मग त्याच्यानंतर होते साल्वेजी. मग आले माधवराव सिंधिया. मग शरद पवार. मग जेटलीजी आले होते IPLमध्ये थोड्या काळासाठी. आणि मी म्हणेन की जबरदस्त ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे जसं कोणी समजा शरद पवार 70च्या वरती आहेत. अजूनही पार्ट ऑफ द सिस्टीम आहेत. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. मग श्रीनिवासन असो, तामिळनाडूचे 70च्या वर आहेत. तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे ॲडमिनिस्ट्रेटर चांगले नाही आहेत. जबरदस्त ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. कारण कधी-कधी अनुभवाची आवश्यकता आहे. जसं मी आणि हे मला या गेमने शिकवलंय की देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर एक्सपिरियन्स. तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेलात, कोणतीही रिटायरमेंट नाहीये सुप्रीम कोर्ट जजला. ते तर 80-90 वय असणारे सुद्धा असतात. जोपर्यंत जर त्यांना आहे पाहिजे ते चांगलं करू तर शकतात. त्याचा वापर करा ना. कारण माझ्या मते यंगस्टर खूप काही शिकू शकतात. कारण मी एक गोष्ट सांगतो आणि मी मानतो यामध्ये की ठीक आहे, जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन येतो आणि तुम्ही जर कंपेअर कराल क्रिकेट मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेटरवर 90% लोकांना क्रिकेटबद्दल कदाचित काही माहिती नसेल. पण त्याच गोष्टीवर मी म्हणेन 90% ऑफ द क्रिकेटर्सना ॲडमिनिस्ट्रेशनचं काहीच माहिती नसेल. लिहून देतो मी हे. तर हे जरा सांभाळून पाहावं लागेल. कारण हे असं नाही झालं पाहिजे की जर 6 महिन्यांनंतर तुम्ही सगळे सुधारणा करून टाकली. समजा सगळी सुधारणा करून टाकली, रिकमेंडेशन आणि फर्स्ट क्लास चालू लागलं, तर पूर्ण शुभेच्छा दिल्या पाहिजेत लोधा कमिटी, सुप्रीम कोर्टाला. पण बाय चान्स जर गडबड झाली स्टेट असोसिएशनमध्ये किंवा BCCIमध्ये किंवा इंडियन टीमच्या परफॉर्मन्समध्ये 6 महिन्यानंतर, मग जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल? मग नाही सोडू जस्टिस शकत. जस्टिस लोधाला जबाबदारी घ्यावी लागेल. ज्याने केलंय रिकमेंडेशन, तर जर शुभेच्छा पाहिजे आहेत, तर मग जर नाही चाललं तर मग ते झेलावंही लागेल. पण तुमच्याबद्दल असं म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टी तुम्ही BCCIच्या बाजूने म्हणत आहात, कारण BCCI कडून करोडो रुपये मिळत आहेत. अजिबात नाही. मी यासाठी म्हणालो 90% 85% सुधारणा करा. कारण जर दाणक्याची गरज आहे काही ठिकाणी, तर तो द्यावा लागेल कदाचित. आणि माझ्या मते जे रिकमेंडेशन आणलंय गव्हर्नन्समध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, हँडलिंग ऑफ फायनान्समध्ये, जी इलेक्टोरल प्रोसेस आहे खूपच चांगली आहे. कारण इथे प्रॉक्सी नाही चालणार. चांगले सिस्टीम असली पाहिजे. एक CEO अपॉइंट करा, CFO अपॉइंट करा, प्रोफेशनल अपॉइंट करा. खूपच चांगल्या गोष्टी आहेत. पण मी पुन्हा म्हणतो, बोलणं असलं पाहिजे सुप्रीम कोर्टासोबत. कारण जेव्हा सुधारण्याची वेळ येईल ना, तर मग समजेल की पूर्ण गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात की नाही. भले मुदगल समितीची गोष्ट असतो, भले लोढा समितीची गोष्ट असो, हे देणं कोणाचं आहे? BCCIचंच देणं आहे ना. तुम्ही तर क्रिकेटवर कंट्रोलच नाही करू शकलात. तेही सोडून द्या, जेव्हा मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तिथेही तुम्ही डिफेंड नाही करू शकलात. मग ही तुमचीच तर हार झाली ना. तुम्ही आता आलाच आहात तर तुम्हीच एक्झिक्यूट करा ना. का घाबरतात एक्झिक्यूट कारण करण्यासाठी? सुधारणा करा ना. तुमचं जे परसेप्शन आहे, तुमचं जे परसेप्शन आहे की जे काही BCCI करतात ते चुकीचं आहे, हे अगदीच अयोग्य आहे. जर तुम्ही दुसरे स्पोर्टिंग इन्स्टिट्यूशन पाहिले या देशातले, तर ते 10% पण नाही आहेत BCCIच्या तुलनेत. जर BCCI इतकंही खराब असतं, मी मान्य करतो खूप बदलांची आवश्यकता आहे, मान्य करतो मी. पण जर ते इतकंही खराब असतं तर 2-3 वर्ल्ड कप नसतो जिंकलो. तुमचे विराट कोहली, सचिन तेंडुलकर, कपिल देव, गावस्कर हे सगळे नसते आले. तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करत आहात, BCCI जवळ चांगला पैसा आहे, तर याचा अर्थ असा नाही की BCCI अगदीच कडे असलं पाहिजे. तर तेच तर 85% मध्ये आहे. अगदीच आहे. मी काय म्हटलं, तुम्ही ऐकलं नाही का? मी काय म्हणालो गव्हर्नन्समध्ये, फायनान्समध्ये, पैसे वाटण्यामध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, वोटिंग सिस्टीममध्ये नक्कीच सगळं असलं पाहिजे तिथे रिकमेंडेशन. मग तुम्हाला चेक अँड बॅलन्स पण येईल, माहीतही पडेल की कसं पैसा डिस्ट्रीब्यूट झालाय आणि कोणतं राज्य कसा वापर करत आहे त्या पैशाचा. ग्रासरूट लेवल,
लोकांना संधी मिळत आहे की नाही हे सगळं माहिती पडेल. मी असं विचारू इच्छिते की तुम्ही एक चांगले क्रिकेटर आहातच आणि चांगले कॉमेंटेटर पण आहात. तर तुमच्या कॉमेंट्रीचा सगळ्यात बेस्ट मोमेंट कोणता होता? तुमची सगळ्यात बेस्ट कॉमेंट्री कुठली होती? 6 more into the stands. India win the World Cup. Dhoni goes big. It's 6 more. India win the World Cup after 28 years. रवी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले तुमच्या आयुष्याबद्दल, क्रिकेटबद्दल, BCCI बद्दल, आणि चांगली गोष्ट आहे तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, जनतेची इच्छाही पूर्ण केली. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजचे जज जी राजारमण यांचा निर्णय आजच्या खटल्याबद्दल. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला रवी शास्त्रींवर. आपण रवी शास्त्रींना विचारलं त्यांच्या टीम बरोबरच्या रिलेशन्स बद्दल, विराट कोहलींबद्दल, MS धोनींबद्दल, त्यांच्या प्ले बॉय इमेज बद्दल. आता वेळ झाली आपकी अदालत मध्ये आजचे जज जी राजारमण यांच्या निर्णयाची. रवी शास्त्री जेव्हा क्रिकेट खेळायचे सगळ्यांना माहित होतं की ते आपल्या मनापासून खेळत होते. एक बॅट्समन असे होते जे डेड बॅटने सुद्धा खेळत होते आणि छक्के सुद्धा मारत होते सोबतच. आज आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळालं की रवी शास्त्री डेड बॅटने कसे खेळतात आणि छक्के पण कसे मारतात. इथल्या काही लोकांनी त्यांचं क्रिकेट पाहिलं सुद्धा नसेल, पण आज एक उदाहरण मिळालं आपल्याला की ते आपलं क्रिकेट कसं खेळत होते. आपली बाजू मांडताना त्यांनी खूप सारी सत्य स्वीकारली आहेत. ही खूपच महत्वाची गोष्ट आहे की सत्य स्वीकारणं. मग ती प्लेबॉयची इमेज असू दे, भले विराट कोहलीला पाठिंबा देणं असो. आपल्या वकील साहेबांनी खूपच प्रयत्न केले रवी शास्त्रींना पिन डाऊन करण्याचे, पण रवी शास्त्रींनी प्रत्येक बॉल मेरिटमध्ये खेळले आणि आमची इच्छा आहे की पुढे सुद्धा ते असंच करत राहतील. थँक्यू. आम्हाला अपेक्षा आहे, विश्वास आहे की रवी शास्त्री अशाच प्रकारे प्रश्नांची उत्तरं देण्याची बॅटिंग करत राहतील, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट्रीने एंटरटेन करत राहतील, लोकांना क्रिकेटबद्दल एज्युकेट करत राहतील, एनलाइटिंग करत राहतील. याच शुभेच्छा आमच्या रवी शास्त्रींना आहेत. आपली भेट पुन्हा पुढच्या आठवड्यात होईल एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.